नमस्कार शेतकरी मित्रांनो. आत्ता आपण खोरूची या ठिकाणी एक बाग बघण्यासाठी आलेलो आहोत. तर याच्यावरती आपले नेटसप बायोफिटचे सर्व प्रोडक्ट, पाण्यातले डोस असतील किंवा फवारणीचे डोस असतील, हे सर्व पद्धतीनं सोडण्यात आलेले आहेत. तर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हा रिझल्ट आलेला आहे. पूर्ण फळं आहेत, खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली. सर्व माल खोडाला आहे, आपण बघू शकतो. खोडामध्ये सगळा माल दिसतोय. मालाला क्वालिटी, शाईनिंग, चमक खूप अशी आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. बघू शकतो कुठल्याही झाडावरती जरी पाहिलं तर माल प्रचंड प्रमाणात आपल्याला दिसत आहे. अशा पद्धतीने सेटिंग आहे. एक महिन्याभरात हा प्लॉट पूर्ण हार्वेस्टिंगला येईल. आपण बघू शकतो कशा पद्धतीने याचे डेव्हलपमेंट आहे. पूर्ण बागेमध्ये आपण बघूया फिरून कशा पद्धतीने बाग आहे. सर्वसाधारण एक 3 एकराचा प्लॉट आहे. फळाची क्वालिटी बघताय आपण, कलर, शायनिंग खूप जबरदस्त असं आहे. आणि सर्व जे माल आहे पूर्ण खोडाच्या बरोबर आलेला आहे. हे पाहू शकता आपण. बघा खोडामध्ये किती प्रमाणात फळ आहे, प्रचंड प्रमाणात फळ आहे. अगदी इकडे आपण पाहिलं इथे बी या झाडाला बघू शकतो. पाहू शकतो आता एवढं उन्हाळ्याचं खूप टेम्परेचर असताना सुद्धा आपल्याला खूप अशा पद्धतीने ही फळं बघायला मिळतात. त्याला कुठल्याही प्रकारचं क्रॉप कवर किंवा प्रोटेक्शन दिलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीचे फळं बघायला मिळतात. चमक, शायनिंग वगैरे. हे आपले स्टीमरिच शेत बायो 99 रॅपअप स्प्रेमधून दिलेलं आहे. पाण्यामधून वॅम, पीके, झिंक सोडलेलं आहे. त्याचबरोबर स्टीमरिच शेतसुद्धा कापून याच्या प्लॉटमध्ये पूर्ण पाण्यातून दिलेलं आहे. त्यामुळं मॉलाची शायनिंग क्वालिटी खूप जबरदस्त अशी बघता येते. पाहू शकता आपण. हा रिझल्ट फक्त आणि फक्त नेटसप बायोफिटच्या प्रोडक्टवरचा आहे. हे बघा, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4 फळांचा गुच्छ आहे. सगळी फळं आपल्याला एकसारखी बघायला मिळतात.